त्यांच्या सोबत राहून शिकवणं. म्हणजे एक आदर्श शिक्षक कसा असतो हे आपल्याला आपल्या शिक्षकांकडून पाहायला मिळतं. आम्ही ज्यावेळेला डोंगरातून यायचो त्यावेळेला आमच्या गुरुजींना वाटायचं की या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी ते राहायचे, त्यांच्यासोबत आम्हाला ठेवला आणि मग तिथून आपल्या संस्थेची सुरुवात झाली. जे आपण जो कन्सेप्ट सुरू केलेला आहे की विद्यार्थ्यांना शिकवणं, ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी कन्सेप्ट सुरू झाली ते अशा एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या विचाराने सुरू झाली. मग त्यांना काही मुंबईचे त्यांचे मित्र भेटले, प्रभाकर महाराज आहे, आपले जे CEO आहेत या कंपनीचे, सौरभ जे आहेत, संतोष जे आहेत, अशी जी टीम भेटली आणि मग त्यांच्या माध्यमातून आपण गुरुकुल ही कन्सेप्ट सुरू केली, जिथे मुलं स्वतः येऊन राहायची, त्यांची सर्व जबाबदाऱ्या ते करायचे आणि मग तिथून ते त्यांच्या शाळेत जायचे. कारण शाळा आमच्या महाड भागात म्हटलं तर फार डोंगर भागात रस्ते आहेत, त्याच्यामुळे शाळा जवळपास नाही होती. 5 ते 10 किलोमीटरच्या अंतर म्हणजे मुलं चालत जातात. तर मग हा एक प्रवास होता जीवनाचा. 10वी-12वीला ज्यावेळेला मी महाराजांना भेटलो, मग तिथे एक शिक्षणाची आवड निर्माण झाली. मला शिक्षणाची फार आवड नव्हती. म्हणजे आता तुम्ही ज्या मानसिकतेत आहात त्याच मानसिकतेत मी होतो की काय करायचं आहे माहीत नाही भविष्यात, म्हणजे काय स्वप्न आहे, मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिकल करायचं आहे, आर्ट्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे आपल्याला माहीत नसतं. काहीतरी घ्यायचं हे माहीत असतं आपल्याला की 10वी नंतर 12वी करायची आहे, पण कोणत्या फील्डमध्ये करायची आपल्याला अजून निश्चित झालेलं नसतं. निश्चित झालेलं नसतं म्हणजे कधीतरी तुमच्या मनात येत असेल की नाही मला सायन्स घेतलं पाहिजे, पण का घेतलं पाहिजे हे 100% आपल्याला माहीत नसतं, बरोबर की नाही. पण आयुष्यामध्ये अशा खूप गोष्टी असतात आपल्याला माहीत नसतात. आता आपण ग्रामीण भागात राहतो तर आपल्याला माहिती आहे 12वी नंतर 3 फील्ड आहेत. कोणत्या? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बरोबर. त्याची जास्तीत जास्त आपल्याला माहिती असतं की ITI आहे, बरोबर. पण त्याच्या पलीकडे 1000 फील्ड आहेत ते आपल्याला माहीत नसतात. तर त्याची माहिती करून घ्यायची. का माहिती करून घ्यायची? तर आपल्याला आपले गोल ठरवायचे. आपल्याला जर पुढे जायचं असेल, आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर आपल्याला ध्येय फिक्स करायचे आपल्याला. तर ते ध्येय कधी येतील आपल्याला माहिती कधी पडते आपल्याला काय करायचं आहे. एक एरोनॉटिक्स फील्ड आहे, बरोबर, मेडिकल फील्ड आहे दादाची. आपण मेडिकल फील्डचा विचार करू शकतो का? नाही, मला मेडिकल डॉक्टर व्हायचं असं विचार करू शकतो का? की नाही, का तर आपल्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड नसतो. पण गव्हर्नमेंटच्या अशा हजारो स्कीम आहेत. तुम्ही विचार करू नका की इकॉनॉमिकली मी बॅकवर्ड आहे, मला कसं पुढे जाता येईल. तर गव्हर्नमेंटच्या नसतील तरी काही अनेक संस्था आहेत त्या मदत करायला तयार आहेत. असं आहे की तुम्ही स्वतःहून जर ठरवलं की मला हे करायचंच आहे तर तुम्हाला त्या गोष्टीपासून कोणीही थांबू शकत नाही. एरोनॉटिक्स आहे जिथे पैसा आपल्याला खूप भरावा लागतो, तर त्याही फील्ड आपल्याला मॅनेज करता येऊ शकतात. फक्त आपलं स्वप्न हे फिक्स पाहिजे, एकदम कट्टर पाहिजे. नाही, मला करायचंच आहे. माझी इंजिनिअरिंग झाली, एका छोट्या कंपनीत कामाला लागलो ॲज अ सिनियर इंजिनियर म्हणून. त्याच्यानंतर माझी सर्व्हिस मॅनेजर म्हणून पोस्ट झाली. म्हणजे ऑल इंडिया ट्रॅव्हल केलेलं आहे, देशात 4 ते 5 देश माझे फिरून झालेले आहेत. इंग्लिश म्हटलं तर असं काही परफेक्ट 100%